आगामी मिरज विधानसभा निवडणूक ही भाजपाकडून पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे हेच उमेदवार असणार आहेत। महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी कोणालाही जाहीर झाली नसली तरी प्राध्यापक मोहन वनखंडे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा आहे। यामुळे महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांच्यात तसेच दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना नाराजी पसरली आहे। महाविकास आघाडी भाजपाचा आयता उमेदवार घ्यावा लागत असल्यामुळे सोशल मीडियावर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे आता महाविकास आघाडीतील अनेकांनी दुसऱ्या पर्यायाचा शोध सुरू केला आहे। तसेच मिरज विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा आणि MIM पक्षाची भूमिका महत्त्वाची असणार आहे। MIM पक्षाकडून जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे हे निवडणूक रिंगणात उभे राहणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे। तर गेल्या 1 वर्षापासून ग्रामीण भागात सर्वात जास्त चर्चेत नाव असलेले काँग्रेसकडून इच्छुक असलेले विज्ञान माने हे गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे समजते। मागील आठवड्यात वंचितचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीत दौरा केला आहे। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अनेक जागा स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले आहे। जिल्ह्यात वंचित आघाडीची स्वतःची वोट बँक आहे। मागील विधानसभा निवडणुकीत हे सिद्ध झाले आहे। भले वंचित आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतील अशी ताकद नसली तरी उमेदवार पाडण्याची ताकद मात्र नक्कीच यांच्यात आहे। तसेच वंचित आघाडी जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी बळ मिळणार आहे। त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी धोकादायक बनू शकते। त्यामुळे मिरज विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। या दोन्ही पक्षाला नजरअंदाज करून चालणार नाही। गेल्या अनेक वर्षांपासून MIM पक्षाचे डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात कायम त्यांची भूमिका असल्याचे सिद्ध झाले आहे। त्यामुळे मिरज विधानसभा निवडणुकीत कोण कोणाला शह देणार हे पाहावे लागणार।